जळगाव तालुक्यामध्ये वादळी पावसासह या ठिकाणी केळीचं अतिशय नुकसान झालेलं आहे. कारण या गावी आम्ही आज या ठिकाणी केळीच्या बागेला या ठिकाणी व्हिजिट केली. या ठिकाणी केळीचं अतोनात असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. माझ्यासमोर या ठिकाणी आज काल कृषी सहाय्यक तलाठ्याने या ठिकाणी आपण आदेश केले होते. त्यांनी पंचनामे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि विमा कंपनीचे लोक आज या ठिकाणी आलेत. त्यांना आम्ही या ठिकाणी स्पष्ट अशा सूचना दिल्या आहेत की झाड जरी वाकलेलं असेल त्याचं मूळ हललेलं असतं, त्यामुळे ते झाड पूर्ण टिकणार नसतं. आणि बागेमध्ये समजा 5-25 झाडं जरी उभे असले तर त्याचं पीक काही शेतकऱ्याला घेता येते, त्यामुळे तो पूर्ण बाग असल्याला त्या ठिकाणी काढावं लागतं. त्याचं अतोनात तसं सगळं नुकसान होतं आहे. तर ते पंचनामे नीट आणि व्यवस्थितरित्या करावेत आणि त्यानंतर आम्हाला करा. बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या अगोदर हे लोक सह्या घेतात आणि नंतर मग ते पंचनामे त्या ठिकाणी सादर केले जातात आणि त्यामध्ये कुठेतरी मोठ्या अडचणींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट सूचना केल्या की पंचनामा झाल्यानंतर आम्हाला सुद्धा दाखवण्यात यावा, शेतकऱ्याला त्याची कॉपी देण्यात यावी आणि त्याच्यानंतरच त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झाले त्याची भरपाई त्या ठिकाणी देण्यात यावी, असं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आदेशित केलं, सूचित केलेलं आहे. मला असं वाटतं शेतकरी हा ताट पाण्याने जर उभा करायचा असेल तर त्याच्या ह्या नुकसानाची भरपाई त्याला या ठिकाणी मिळाली पाहिजे. कारण तो कष्टाने हा बाग उभा करतो आणि ज्यावेळेला पीक येण्याच्या अगोदरच तो बाग नेस्तनाबूत होतो, तर त्यावेळेला त्याचा खूप मोठं वर्षभर कसं काढावं हा त्याच्या पुढचा फार मोठा प्रश्न असतो. आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आज या ठिकाणी अतोनात तसं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी मला वाटतं शासनाच्या माध्यमातून आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करून शेतकऱ्याला मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करूयात.